नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण चंद्रकला रेसिपी पाहत आहोत. व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि किती सुंदर अशा कळ्या पडलेल्या आहेत चंद्रकलेला. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, या चंद्रकलेसारखीच एक रेसिपी आहे जी नॉर्थ इंडियामध्ये बनवली जाते. त्याला गुजिया असं म्हणतात. तर त्यासाठी आपण एक बेसिक तयारी करून घेऊया. त्यासाठी इथे एक 3 ते 4 चमचे साखर आपण मिक्सरमध्ये दळून घेतली. त्यासोबतच 3-4 वेलच्यासुद्धा दळून घेतलेल्या आहेत. आणि आपण इथे आता काही ड्रायफ्रूट्स आहेत ना, कतरण करून घेतले, असे किसून घेतले किंवा कुटून घेऊ शकता. तर 2 टेबलस्पून तुपामध्ये किंवा तूप कमी वापरलं तरी काही हरकत नाही आहे. 1 ते 2 टेबलस्पून घ्यायचं तूप. त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स आहेत ना, आवडीप्रमाणे तुम्ही या ड्रायफ्रूट्समध्ये कमी अधिक प्रमाण वापरू शकता. जसं पिस्ता आहे, बदाम, काजू आहेत, याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. तर ते फ्राय करून घ्यायचं. आणि त्याचसोबत आहे ना, एक छोटी वाटी मी इथे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तो सुद्धा हलकासा परतवून घ्यायचा. आणि त्यामध्ये आपण खवा टाकायचा आहे. तरी हा खवा आहे ना, पांढऱ्या रंगाचे 2 प्रकारचे खवा मिळतात. एक छान भाजलेला असा लालसर असतो आणि एक पांढरा खवा असतो. तर इथे मी पांढरा खवा वापरलेला आहे. तर तो आपण या ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याच्या किससोबत परतवून घ्यायचा आहे. मंद गॅसवरती परतवायचं. हे जे आपण सारण बनवतो आहे ना, ते छान असं मंद गॅसवरती परतून घ्यायचं. आणि आपण जी सुरुवातीला साखर दळली ती आपण हे सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण साखर मिक्स करायची आहे, साखरची पूड. कारण की आपण जर गरमागरम मिश्रण असताना साखर मिक्स केली तर ते ओलसर होईल आणि गुजिया पण नरम पडतील किंवा आपली चंद्रकला नरम पडेल. म्हणून काय करायचं, हे सर्व सारण आहे ना, छान कोरडं असं छान भाजून घ्यायचं. आणि त्यामध्ये मग थंड झाल्यानंतर साखर ॲड करायची आहे. आणि आपण त्याचसोबत हे सारण थंड होतं आहे तोपर्यंत आपण पुढची स्टेप करायची आहे. म्हणजे आपण जे डो आहे, म्हणजे जे पारी बनवण्यासाठी आपल्याला मैदा भिजवायचा आहे. तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकतात, पण मैद्याचा रिझल्ट जरा छान येतो. तर त्यासाठी आपण आता मैदा घ्यायचा आहे. 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप टाकायचं. पहिले मोहन द्यायचं आहे, तर आपण थंडच मोहन द्यायचं आहे. छान कुस्करून घ्यायचं पीठ, त्यामध्ये छान चोळून घ्यायचं. आणि नंतर मग आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. पदार्थाची चव वाढवण्यासाठी इथे चिमूटभर मीठसुद्धा टाकायचं आहे पिठामध्ये. असं थंड तुपाने मोहन दिलं तर खुसखुशीतपणा छान येतो. तर आपण आता हे मळून घ्यायचं आहे पीठ. हा मैद्याचा डो आपण भिजवल्यानंतर एक 10 मिनिटासाठी मुरत ठेवायचा आहे, झाकून ठेवायचा आहे. पारीसाठी मैद्याचं आपण जे कणिक भिजवली ते सुद्धा आपण मुरायला ठेवली. इथे सारणही थंड झालेले आहे. त्यामध्ये आपण पिठी साखर टाकायची आहे, जी आपण वेलचीसोबत साखर दळून घेतली. ती पिठी साखर आपल्याला किती गोड आवडते त्यानुसार अंदाजाने आपण इथे वापरायची आहे. तर मी इथे साधारण 4 ते 5 टेबलस्पून आपण साखर घेतलेली आहे. ती छान असं सर्व सारणामध्ये एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहे. खवासुद्धा एक त्याला नॅचरल गोडी असते, म्हणून साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. आता इथे कणिकही छान मुरून झालेलं आहे. तर पुन्हा एकदा 1-2 मिनटासाठी मळून घ्यायचे आणि एक छोटे छोटे असे गोळे बनवायचे आहेत, बॉल्स बनवायचे आहेत. आणि छोट्या छोट्या अशा पाऱ्या बनवून घ्यायच्या. तर पाऱ्या ह्या तर एकदम पातळ लाटायच्या नाही किंवा एकदम जाडसर ठेवायच्या नाही, मीडियम थिकनेस असू द्यावा. जास्त जाड आपण पाऱ्या बनवल्या तर तळताना त्या कच्च्या राहू शकतात आणि कडकही होऊ शकतं. आणि जास्त पण पातळ जर आपण केलं तर त्या फाटू शकतात. म्हणून आपण मीडियम जाडीचं असं पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत, लाट्या करून घ्यायच्या आहेत. आणि त्यामध्ये आपण सारण भरायचं आहे सर्व बाजूने. तर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. त्यासाठी थोडंसं पाण्याचा हात लावायचा.
आपण दिवाळीमध्ये जसं करंजीला कळ्या पाडतो तसंच आपण या चंद्रकलेला सुद्धा कळ्या पाडून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर आपण सुरुवातीला काय करायचं, एक ती पारी अशी बोटाने प्रेस करायची, पातळ करायची आणि ती आतल्या साईडला दुमडून घ्यायची. पुढची आपण परत प्रेस करायची, परत ती आतमध्ये दुमडून घ्यायची. अशा पद्धतीने ती एक एक कृती करत राहायचं. तर छान अशा कळ्या पडतात. तुम्ही व्हिडिओमध्ये कृती बघू शकतात. आणि या चंद्रकला मुद्दामूनच बाईट साईजमध्ये असतात, एक छोट्या छोट्या आकारामध्ये असतात. त्या दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही एकदम सोप्या असतात, म्हणजे सहज खाता येतात. तर अशा पद्धतीने आपण आता सर्व पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि सर्व चंद्रकलेला आपण छान असं कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि आपण आता एका साईडला तेलही गरम करायला ठेवायचं आहे. तर तेलही ना मीडियम हॉट असायला पाहिजे, मीडियम गरम. जास्त गरम झालं तर वरची साईड तळली जाते आणि आतल्या साईडने कच्ची राहू शकते ही पारी. म्हणून आपण मीडियम आचेवरती तेल गरम करून मीडियम तापमानावरतीच आपण ह्या चंद्रकला सगळ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत. तर छान असा खरपूस असं तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे गोल्डन रंगावरती. तेल तापलेलं आहे. आता आपण चंद्रकला तळून घ्यायच्या आहेत लो आचेवरती. मस्तपैकी अशा आतपर्यंत अशा छान तळल्या जातील अशा पद्धतीने गोल्डन अशा कलरवरती तळून घ्यायच्या आहेत. आणि आपण पाकही करायला ठेवायचं आहे. तर चंद्रकला एका साईडला तळल्या जातात आणि एका साईडला पाकही करायचं आहे. तर मी पाक कसा बनवला हे सर्व चंद्रकला तळल्याचा व्हिडिओ झाल्यानंतर मी पाक कसा बनवला त्याचा व्हिडिओ मी यामध्ये ॲड केलेला आहे. आता व्यवस्थित सर्व तळून झालेले आहे. गोल्डन रंगावरती छान चंद्रकला तळून झालेला आहे. आता आपण पाक बनवूयात. तर इथे मी एका कढईमध्ये एक मोठी कप भरून साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी पाणी, म्हणजे जेवढी साखर त्याचे निम्मे पाणी घ्यायचे. हा एक रेशो आहे. त्यामध्ये 3 ते 4 वेलच्या कुटून घेतल्यात आणि त्या ॲड केलेल्या आहेत. तर आपल्याला आता हे मोठ्या आचेवरती वितळून घ्यायची साखर. मग गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि असं चिपचिपीत असा पाक बनवून घ्यायचा आहे. एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आता पाक तयार झाला आहे की नाही आपण बघायचं. तर साधारण 5 ते 6 मिनटामध्येच पाक तयार होतो. वाटीमध्ये घ्यायचा आणि एक मिनिटभर थोडा गार होऊ द्यायचा आणि मग असं बोटाने चेक करायचं. बघा, मी इथे फूड कलरही वापरलेला आहे, ऑरेंज कलर. तुम्ही स्किप करू शकता. तर असं टच करून बघायचं आणि एक तार अशी पडली की समजायचं आपला साखरेचा पाक तयार आहे. तर याला गणित कसं आहे की चंद्रकलासुद्धा तळलेले कोमट असावेत आणि पाकसुद्धा कोमट असावा, म्हणजे तो पाकामध्ये छान अशा चंद्रकला मुरतात आणि छान त्याला गोडी येते, गोडसरपणा येतो. तर तुम्ही पाकामध्ये 1-2 मिनटासाठी चंद्रकला ठेवायचे आणि मग तुम्ही ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं. आणि वरून तुम्ही त्यावरती चांदीचा वर्क लावू शकता किंवा ड्रायफ्रूट्सने सजवू शकता. अशा पद्धतीने आपण चंद्रकला बनवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकतात रेसिपी. एकदम स्टेप बाय स्टेप केलं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच बनवू शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असणार तर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. असंच तुम्ही सपोर्ट करत राहा, कमेंट करत राहा, म्हणजे मला
त्यामध्ये काही व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल. रेसिपी चुकत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.